तर आता आपण पाहणार आहोत दिलेल्या मापाचा कोन कसा काढायचा। मग समजा आपल्याला इथे दिलेला आहे 100 अंशाचा कोन काढा। मग आता 100 अंशाचा कोन काढायचा कसा, तर पहा त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक किरण काढायचा आहे। मग या किरणाला हा आरंभ बिंदू आहे, एका दिशेला आपल्याला बाण काढायचा आहे। मग आता दिलेल्या मापाचा कोन आणि हा जर कोन 100 अंशाचा आहे, मग 100 अंश कोन घ्यायचं कसं माप बघा। कोन मापकाच्या साहाय्याने आपल्याला पहिल्या प्रथम कोन मापक काय करायचं आहे, आरंभ बिंदू हा बरोबर याच्या मध्यबिंदू इथे ठेवायचा आहे आणि त्या पट्टीवरची आडवी रेषा आहे ती बरोबर आपल्या किरणाच्या रेषेला जुळेल अशी तंतोतंत जुळवून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला कोन किती मापाचा आहे, 100 अंशाचा आहे बरोबर। आता इथे सर्वात महत्वाचं आहे 100 अंशाचे कोन कोन मापकावरती 2 ठिकाणे आहेत बरोबर। मग नेमका 100 अंशाचा कोणता कोन घ्यायचा ते सर्वात महत्वाचं आहे। मग काय करायचंय बघा, आता या बिंदूच्या कोणत्या बाजूला आपल्याला किरण आहे, तर या बाजूला आहे बरोबर। मग आता इथे शून्य दिसतोय आपल्याला बघा, तो शून्य त्या कोनमापकाच्या आतल्या रेषेवरती आहे। मग 0 अंशापासून सुरुवात होणार आणि बघा 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100 म्हणजे आपल्याला हा कोन या ठिकाणी येणार। सोपं आहे की नाही। म्हणजे बघा ज्या दिशेला किरण आहे, जी कोनाची एक बाजू ज्या दिशेला आहे तिथून सुरुवात करायची आहे 0 अंशाच्या कोनाने। हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवा, कारण जर कोन काढताना चुकलात तर मार्क गेले बरोबर की नाही। मग आता बघा मला 100 अंश कोन मिळालेला आहे। आता मी काय करतोय, तो बिंदू आणि या किरणाचा आरंभ बिंदू याला जोडून घेतो, म्हणजे मला बरोबर 100 अंशाचा कोन जो मला काढायचा होता तो अगदी सहजपणे काढता आला। सोपं आहे की नाही कोन काढणं। म्हणजे दिलेल्या मापाचा जर कोन काढता आला तर त्याच्या आधारे आपल्याला एक गणित सोडवायचं आहे, जे 3 गुणांसाठी परीक्षेला येतं। कोणतं आहे गणित ते, तर पहा इथे आपल्याला केंद्र P असलेले वर्तुळ काढायचं आहे आणि 100 अंश मापाचा एक लघुकंस AB काढायचा आहे। बिंदू A व B मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। मग आता ही उदाहरण सोडवायचं कसं, तर त्यासाठी सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय लागणार, वर्तुळ काढावं लागणार आहे बरोबर। मग आपण एक वर्तुळ काढून घेऊया। या प्रश्नामध्ये आपल्याला केंद्र P असलेले वर्तुळ काढायचं होतं आणि म्हणून मी इथे एक वर्तुळ काढलेला आहे, त्याचा केंद्र P लिहिलेला आहे। आता पहा तुम्ही म्हणाल की वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाहीये, मग एक अंदाजे वर्तुळ काढायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवा। मग केंद्र P असलेले वर्तुळ काढा। त्या पुढे प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, तर 100 अंश मापाचा एक लघुकंस AB काढायचा आहे बरोबर। मग आता हा लघुकंस काढायचा आहे। मग आता लघुकंस काढायचा आहे आणि मग त्या बिंदू A आणि B मधून आपल्याला वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे। मग लघुकंस काढणार कसा, तर पहा त्यासाठी सर्वात महत्वाचं वर्तुळ प्रकरणामध्ये आपण ही संकल्पना समजून घेतली होती। यामध्ये काय होतं, तर आपल्याला केंद्र P आहे आणि आपल्याला काय म्हटलेलं आहे, या कंसाचं माप म्हणजे AB हा लघुकंस आहे बघा। लघुकंस का म्हटलेला आहे, कारण हा ह्या कंसाचं माप जे आहे ते बरोबर 180 अंशापेक्षा लहान आहे। मग आता या कंसाचं माप 100 अंश आहे, मग आपल्याला हे 100 अंश घेता येईल का वर्तुळावरती, नाही घेता येणार। मग आता हे वर्तुळावरती घ्यायचं कसं, तर त्यासाठी आपल्याला माहितीच आहे संकल्पना, कोणती संकल्पना आहे, तर केंद्राचं माप जे आहे ते केंद्राचं माप जर का 100 अंश असेल तर त्याच्या संगत लघुकंसाचं माप पण किती असतं, 100 अंश। सोपं आहे की नाही। म्हणजे जर का तुम्हाला कंसाचं माप, आता आपल्या प्रश्नामध्ये कंसाचं माप 100 दिलंय, याचा अर्थ त्याच्या केंद्रीय कोनाचं माप किती असलं पाहिजे, 100 अंश। हे सर्वात महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे आणि म्हणून आपण उत्तरामध्ये लिहिणार मेजर कोन APB चं माप हे कोणा एवढं येणार, तर मेजर कंस AB एवढा आणि म्हणून त्याचं माप झालेलं आहे 100 अंश। सोपं आहे की नाही। आता पहा आपल्याला काय करायचं आहे, कंस AB चं माप 100 अंश आहे, ते मिळवण्यासाठी आपल्याला त्याच्या केंद्राजवळ 100 अंशाचा कोन काढायचा आहे। मग आता हा कोन काढणार कसा, तर पहा या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला कोन काढण्यासाठी काय करावं लागतं, एक किरण काढावं लागतं बरोबर। मग पहा मी इथे P मधून या P केंद्रबिंदू मधून जाणारा एक किरण काढून घेतो आहे बघा। याप्रमाणे मी एक किरण काढला। आता हा जो किरण आहे
या किरणावरून आपल्याला काय करायचं आहे, 100 अंशाचा कोन काढायचा आहे. बघा आपण 100 अंशाचा कोन कसा काढायचा हे तर शिकलेलो आहोत, बरोबर की नाही. मग आता आपल्याला या पी बिंदूतून 100 अंशाचा कोन काढायचा आहे. आणि म्हणून मी कोन मापक जो आहे बघा याप्रमाणे ठेवायचा आहे. म्हणजे कसं ठेवायचं आहे, तर बरोबर हा केंद्रबिंदू 90 अंशावरती आला पाहिजे. आणि ही जी रेषा आहे त्या पट्टीवरची आडवी रेषा ही बरोबर त्या किरणाला जुळवून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला सुरुवात कुठून करायची आहे, किरण ज्या दिशेला आहे तिथून आपल्याला शून्यापासून कोन मोजायला सुरुवात करायची. म्हणजे 0, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. म्हणजे बरोबर या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, 100 अंशाचा कोन मिळणार आहे. आणि म्हणून केंद्रबिंदू म्हणजेच आपल्याला त्या किरणाचा आरंभ बिंदू आणि आपल्याला आता हा जो बिंदू मिळालेला आहे तो जोडून घ्या. म्हणजे बरोबर आपल्याला काय मिळेल, 100 अंशाचा कोन केंद्राजवळ मिळून जाईल. म्हणजे आपल्याला हा 100 अंशाचा कोन झाला. आणि त्यामुळे ए आणि बी हे जे कंस आहे त्या लघु कंसाचं माप पण किती असणार आहे, 100 अंश. कारण आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं होतं 100 अंश मापाचा एक लघु कंस ए बी काढा. आता पहा आपला कंस ए बी हा जो लघु कंस आहे तो काढून झालेला आहे. मग आता पुढे काय सांगितलंय, तर बिंदू ए आणि बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढायची आहे. बरोबर. आता वर्तुळावरील बिंदूतून स्पर्शिका कशी काढायची हे तर आपण शिकलोच होतो, बरोबर की नाही. आता तीच क्रिया आपल्याला काय करायची आहे, ए बिंदू मधून स्पर्शिका काढण्यासाठी वापरायची आहे. मग आता काय करणार, तर कंपासच्या साहाय्याने, कारण प्रश्नामध्ये उल्लेख नाहीये वर्तुळ केंद्राचा वापर न करता, मग आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून स्पर्शिका काढू शकतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला वर्तुळावरचा बिंदू जो आहे ए त्यामधून स्पर्शिका काढायची आहे, म्हणून मी काय करतोय, कंपास जो आहे तो मी काय करतोय या ए वरती ठेवतोय आणि ठराविक अंतरावरती मी इथे कंस काढतोय. आणि मग तेच अंतर काय करतोय, दुसऱ्या बाजूला घेतोय, समान अंतरावरती दुसरा कंस काढला. हे अंतर बदलायचं नाहीये. ज्या आपण ए बिंदूवर ठेवून एका बाजूला माप घेतोय कंस काढण्यासाठी तेच माप दुसऱ्या बाजूला देखील घ्यायचं आहे. आता तेच एकाच वेळेला तुम्ही दोन्ही स्पर्शिका काढू शकता, बरोबर की नाही. म्हणजे लगेच होऊन जाईल. मग आता मी काय करतोय, तसंच काय करतोय, बी वरती ठेवतोय आणि इथे देखील कंस काढतोय. तेच माप दुसऱ्या बाजूला घेतोय आणि तो कंस देखील मी काढून घेतोय. सोपं आहे की नाही. म्हणजे पहा आपल्याला ए आणि बी या दोन्ही बिंदूतून वर्तुळात स्पर्शिका काढायची आहे. आणि म्हणून मी या पद्धतीने त्या बिंदूच्या दोन्ही बाजूला कंस काढून घेतले. आता पुढे काय करायचंय, आठवतंय का आपल्याला, हे कंस आणि ही जी रेषा आहे ज्या बिंदूमध्ये छेदते आहे त्या बिंदूवरती आता आपल्याला कंपास ठेवायचा आहे. म्हणजे इकडे आणि इकडे त्याचप्रमाणे या बी बिंदू मधून पण आपल्याला स्पर्शिका काढायची आहे. आणि म्हणून मी ते बिंदू निश्चित केले. बघा आता ह्या बिंदूवरती म्हणजे कंस आणि या रेषेचा छेदन बिंदू तिथे आपल्याला आता कंपास ठेवायचा आहे. आणि जे माप आपण हे ए बिंदूतून दोन्ही बाजूला घेताना कंस काढण्यासाठी माप घेतलं होतं ते आता बदलायचं आहे. म्हणजे काय करायचं, तर ते माप आपल्याला थोडंसं वाढवायचं आहे. बरोबर. म्हणजे पहा हे जे माप आहे आता थोडंसं मी काय करतोय, वाढवतोय. आणि पहा ज्या ठिकाणी तो छेदन बिंदू जो आहे तिथे ठेवून या कंसाच्या आपल्याला काय करायचं आहे, ही जी रेषा आहे त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला कंस काढायचे आहे. म्हणजे पहा असं आणि या पद्धतीने. सोपं आहे की नाही. आता असंच आपल्याला काय करायचं आहे, या छेदन बिंदूवरती पण कंपास ठेवायचा आहे आणि त्याला छेदणारे हे आपल्याला दुसरे कंस काढायचे आहेत. म्हणजे पहा अगदी आपल्याला काय मिळालं, छेदन बिंदू मिळाला. आता पट्टी आणि पेन्सिलच्या साहाय्याने या छेदन बिंदूला जोडणारी रेषा काढायची. ती बरोबर आपल्याला काय मिळणार, वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा. आणि म्हणून तिला काय म्हटलं जातं, तर स्पर्शिका. बरोबर की नाही. आपल्याला ए बिंदूतून स्पर्शिका काढायची होती आणि ती अगदी सहजपणे आपल्याला काढता आली. आता सर्वात महत्वाचं, ही स्पर्शिका ही त्रिज्येला कशी असते, लंब असते की नाही. आणि पी आणि ए ही काय होणार, वर्तुळाची त्रिज्या. म्हणजे इथे आपल्याला 90 अंशाचा कोन दर्शवायला विसरायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. सोपं आहे की नाही. आता जसं आपण ए बिंदू मधून आपण स्पर्शिका काढली तशीच क्रिया आपल्याला आता बी मधून करायची आहे. मग काय करणार, तर पहा इथे आपण काय करणार आहोत, तर जे छेदन बिंदू आहे म्हणजेच कंस आणि रेषा यांच्या छेदन बिंदूवरती आपण आता काय करतोय, कंपास ठेवतोय आणि या रेषेच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती मी कंस काढून घेतले. आता पहा या दुसऱ्या बिंदूमधून
छेदनबिंदू मधून देखील मला काय करायचंय, कंस काढायचे आहेत आणि बरोबर ते एकमेकांना छेदणारे कंस होणार आणि मग यांचा छेदनबिंदू जो आहे त्या छेदनबिंदूतून जाणारी आपल्याला काय करायची आहे, स्पर्शिका काढायची आहे. म्हणजे बघा बरोबर ती रेषा जी आहे ती बी बिंदूतून जाईल आणि ज्या ठिकाणी ती छेदेल तिथे 90 अंशाचा कोन दर्शवायला विसरायचं नाहीये. म्हणजे आपल्याला जे दिलेली होती माहिती काय दिली होती, तर पी केंद्र असलेले वर्तुळ काढा, 100 अंश मापाचा एक लघुकंस ए बी काढा आणि त्या बिंदू ए आणि बी मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. अगदी सहजपणे आपल्याला ती काढता आली. सोपं होतं की नाही उदाहरण.